प्रत्येक ठिकाणी अशा काही गोष्टी असतात आणि राजाभाऊंचा नंबर तिथे लागला नाही. खरं तर ज्योतिताई असतील, आम्ही सगळ्यांनी त्याच वेळेस राजाभाऊंना आग्रह केला होता की राजाभाऊ त्याच दिवशी धनुष्य हातात घ्या. पण काही कारणानं राजाभाऊंनी अपक्ष इलेक्शन लढलं आणि अपक्ष इलेक्शन लढल्यानंतर सुद्धा 6,500 मतं राजाभाऊंना बाळे या भागामध्ये त्यांच्या कोणताही चिन्ह नसताना, भारतीय जनता पार्टीचंही चिन्ह नाही, धनुष्यबाणही नाही, पण एक संघर्षात काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तिथं तेवढी मतं मिळवली. खरं तर राजाभाऊ सारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळणं अपेक्षित आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जिथे कुणाला अडचण असते त्याचा एकच मार्ग असते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि आता खऱ्या अर्थानं राजाभाऊ तुम्ही शिवसेनेची साथ धरून येणाऱ्या काळामध्ये काम करायचं ठरवलेलं आणि तुमची ही प्रवेशाची प्रक्रिया स्वतः सन्माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांच्या घरी बैठक होऊन ही ठरलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं आपल्या निवडीच्या आपल्या प्रवेशाला तुम्हाला ज्यांचा हातभार लागलेला आहे ते सगळ्यात मेन आमच्या सगळ्यांचे नेते, ज्यांच्यावर आता सोलापूर जिल्हा लोकसभेची जबाबदारी आहे, अशा माने साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपला प्रवेश होत असताना आम्हाला खास करून आनंद होतोय. तुमच्या माध्यमातून अनेक मुलं, अनेक शिवसैनिक असतील, आमच्या महिला भगिनी इथं आलेले आहेत. आपलं संघटन चांगलं आहे. निस्तर साहेब बाळे भागातच त्यांचं संघटन आहे असं नाही, तर यांनी पूर्वी पाणीवेस भागात त्यांचा वावर होता, तिथून ते तिकडे बाळामध्ये गेले आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांचं नेटवर्किंग आहे, त्यांचे कार्यकर्ते. त्याच्यामुळं राजाभाऊंना नुसतं बाळ्यामध्येच आपण सीमित ठेवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी पण राजकारणाचं काम करतो, त्यांना बघतो. तर सोलापूरच्या हद्दवाड भागात सुद्धा जिथं जिथं कुठं अडचणी असतात तिथं राजाभाऊ आपल्याला काम करत असताना शिवजयंती असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या अडचणीला येत असतात. महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त मोर्चा आणणारा नेता कुठला असेल तर राजाभाऊ आहे. कारण अनेकदा राजाभाऊंनी पाण्याच्या विषयी आंदोलन केलेले, कचऱ्याच्या विषयी आंदोलन केलेले, आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहे. ठीक आहे राजाभाऊ, एखाद्या काळात पडता काळ असताय, पण सगळे दिवस सारखे नसतात. येणारे दिवस आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, माने साहेबांच्या, ज्योतिताईंच्या नेतृत्वात आपले नक्की चांगले येतील हा ठाम मला विश्वास आहे. कारण आदरणीय श्रीकांत दादा कायम अशा लोकांना उडकून काढा की ज्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, अशा लोकांना उडकून काढा आणि ताकद द्या हे वारंवार सांगत असताना आज आपला हा प्रवेश खूप चांगल्या मुहूर्तावर होता असं मनाला वागव होत नाही. मी खासदार साहेबांना अशी विनंती करतो की पहिला दोघांनी त्यांचा प्रवेश घ्यावा आणि त्यानंतर मग आपली मनोगत आपण घेऊया. शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर रामदास साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी, सर्व महापुरुषांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदी घे व आपल्या सर्वांचा अनाथाचा नाद म्हणून ज्या महाराष्ट्रात ज्यांची प्रतिमा आहे असे आपले लोकप्रिय एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, तसे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संप्रमुख धैर्यशील भैया माने साहेब, तसेच आपल्या नूतन खासदार ज्योतिताई वाघमारे, आमचे सहकारी अमरबाबू शिंदे, मनीषजी काळजे व नाना साठे, सर्वांनी ह्या लोकांनी, आमचे सहकारी मित्र प्रकाशभाऊ वाटड या सर्वांनी मला सहकार्य केलं. आणि तसेच आमचे मित्र फिरेशन साठे ह्या लोकांनी सहकार्य केलं. तर मुंबईत आम्ही सहज कामानिमित्त गेलो होतो. तानवडे साहेब होते, मी आमदार विजयकुमार देशमुखवरून बसलो होतो. तानवडे म्हणले चला जरा सेनाभवन जरूर काम आहे म्हणले. म्हटलं मी कशाला येऊ, काय काम आहे माझं. मग मला सहज म्हटलं, मी गेल्यानंतर आमची भेट झाली. त्या तिथं क्षेत्रमंडळ मित्र ताई ते सगळे तिथं होते, साठे साहेब ते होते. मग बोलता बोलता म्हणले हा भाजपचा कार्यकर्त्याला सेनेत घ्या, असं जर आणण्यात झालं. असं करत करत आपली प्रक्रिया सुरू झाली. मग सर्वांनी सहकार्य केलं. तसं तर सोलापूरची पहिली शाखा वार्ड क्रमांक 58 पानवेस शाखाचा मी शिवसैनिक आहे. पहिली शाखा 85 ला त्या गावात मी काम करत होतो. माननीय आमदार कुमार देशमुख त्या भागात राहतात, माझ्या भागात राहतात. आम्ही आमचं लहानपण तिथंच गेलो होतं. कालांतराने जेव्हा भाजपची निवड झाली, पहिल्यांदा लिंगराज उल्हाससाहेब उभारल्यानंतर आम्ही प्रचारात सेना म्हणून आम्ही सगळे बांगण्याचे कार्यकर्ते काम करत गेलो. स्वर्गीय बाळासाहेब अण्णा शिंदेने त्यांनी बी पूर्ण ह्या प्रभाग पश्चिम भागामध्ये शिवसेना दबदबा निर्माण केला होता. असा अनेक कार्यकर्ते आम्ही जोडले गेलो. नंतर हा भाग पूर्ण 25 वर्ष आमदार विजयकुमार देशमुखला भाजप सुटल्यामुळे आम्ही भाजपचं काम करतच गेलो. नंतर मी माझं घर सोडून बाळ्यात राहायला गेलो तेव्हा आमदार विजय देशमुख म्हणले तुला आता भाजपचं काम करावं लागेल. म्हणजे भाजप सेना ते एकच आहे की मला कसं काय नाही म्हटलं. मला त्यांनी हार घातले, बरेच शेला घातले. मग मी निवडणूक लढवलो. तर पहिल्यांदा जे निवडणूक झाली महापालिकेची, तर भाजपचं तिकीट दिलं एका कार्यकर्त्याला, त्याला फक्त 95 मतं पडले होते. मग नंतर कालांतराने निवडणुकानंतर मग माझ्या पत्नीला तिकीट दिलं साहेब, 1700 मतं पडले. सुरुवात माझी भाजप सुरुवात झाली. नंतर मग ओपन वाढ झाल्यानंतर मला
3600 मतं पडले होते. आणि कल्चरवर काम करत असताना मालकाने सगळं सहकार्य केले, भरपूर निधी दिला, विकास काम करू शकलो. परंतु स्थानिक राजकारणामुळे माझा बळी गेला. त्याशी आमदार साहेबांची मातोश्रीचं निधन झालं. पालकमंत्र्यांनी माझं तिकीट कट केलं. हा देशमुखचा मावसाहेब म्हणले. मग मी घरात बसलो होतो, आता जाऊ दे आपलं राजकारण नको म्हणलं. मग काय करता आमच्या सगळ्या महिला भगिनी जे साथ देतात नेहमी मला उभारून म्हणले आपण अपक्ष उभारलो. आम्हाला बापू ते म्हणले होते की सेना तिकीट घ्या, कारण माझं भाजप तिकीट फिक्स होतं. शेवटच्या मोमेंटला असा आमचा घात झाला. मग लोकांच्या आता मी निवडून लढवलं. मग मला 5366 मतं पडले. 830 मतांनी मी माझा पराभव झाला. नंतर परत घरात बसल्यावर मग म्हणलं आपलं जे आपलं मूळ स्थान आहे तिथं जावं लागतं आपल्याला. म्हणलं मग आपण घरी आलो. असं काय पक्ष बदलत नाही. आणि ह्या पुढं आता सेनेतली काम करताना तिकीट मिळून नाही मिळून मला कुठली जबाबदारी पार पाडीन. तिकीट नाही मिळून परत पक्ष बदलणं असलं मी का धंदा करणार नाही. हे माझं शेवट आहे. शेवट आता माझा भगवा झाला माझ्या गळ्यात शेवट मनसतो. तिकीट मिळालं नाही, मी पक्ष बदलायचा असं धंदा करणार नाही. अजून मी पक्ष बदलले नाही. माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी पक्ष बदलले नाही आणि माझ्या मूळ घरी आलेलं आहे. त्यामुळे आज मला प्रवेश दिला. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मग आपण जे सांगाल ते मी काम करायला तयार आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.